हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू अनदर व्हिडिओ. तर मित्रांनो, आता मी यवतमाळ शहरामध्ये आहे आणि जवळपास मी म्हणजे कालपासूनच आहे जसं मी आणि पण कालचा ब्लॉग मी शूट केला नाही कारण आपला मोबाईल आला नव्हता आणि काल दुपारी मोबाईल आला. आजचा ब्लॉग शूट करतो आहे. तर सर खाली गेलेत, आम्हाला जायचं यवतमाळ शहर फिरायला थोडंसं. तर चला आपण ब्लॉगसोबत यवतमाळ शहरासोबत. तर मित्रांनो, फिरता फिरता आम्ही त्या रोडवर थांबलो आहे आणि या लोकेशनला झालं की आता नाही, आता फोटोशूट करायला पाहिजे कारण की वातावरण आणि खूप छान असं झालेलं आहे. त्याच्यामुळं थोडं थांबू इथं आणि फोटोशूट करतो. झाले आता आमचे फोटो गिटो काढून. आता जा रहे हम अगले लोकेशन पर, देखेंगे कहाँ अच्छा है तो और उधर जाके फ़ोटोज़ निकालेंगे. बहुत अच्छा, चलो. वातावरण एवढं भारी झालं होतं नंतर काय सांगावं तुम्हाला. नुसतं गाडीवर एवढी मजेत होती. असं वाटत होतं कुठं उतरावून फोटो काढत घ्या. असं एक लोकेशन सापडलं मस्तपैकी. पूल होता आणि तिथं आम्ही छान छान असे फोटोज क्लिक केले. मग काय तुमचा भाऊ ऐकतो आहे. सो माय डिअर फ्रेंड, हे दुसरे लोकेशन वरचे सुद्धा फोटो झाले. ठीक आहे, चला आता इथून पण फोटोज विटोज एक नंबर काढतो बस आपला वर्कआउट म्हणे. भारी रोड आहे राव इकडले, मस्त असं वाटतं. डायरेक्ट किती फोटो काढा आणि किती आधी उशीर झाला. संध्याकाळ झाली आपल्याला. होतो का नाही सोडच्याच मला. चलो सीधे चलो. फोटोशूट करून आम्ही डायरेक्ट आलो होतो डी-मार्टमध्ये. साहेबाचे चालले आमचे शॉपिंग. घेत आहे पॉपकॉर्न संपले होते रूमवरचे. आता नवीन इथून घेऊन जात आहे. नवीन ट्राय करा ना कोणता तरी. पॉपकॉर्नमध्ये वेगळे आहे नाही तर डिफरन्स वेगवेगळे. दोन वेगळे पाऊच नाही, एकच आहे. हे एकदम सिम्पल आहे. नाही त्याला तेल आणि ते लागतं ना आपल्याला, तिथं लागत. चला डी-मार्टवाले म्हणल्यावर शूटिंग करू नका, व्हिडिओ अलाउड नाही त्याच्यामुळे इथे काही जास्त शूटिंग करता येणार नाही. चलो. पाऊस होऊन राहिला ना रे बाबा आणि हा माणूस पॉपकॉर्न खाऊन राहिला पावसामध्ये. काय करतो सगळा पावसाचा आनंद हाच मला घेऊन राहिला. सो गाईज, डी-मार्टमध्ये फिरत असताना व्हिडिओ काही शूट केला गेला नाही जास्त म्हणून त्याच्यामुळं जेवढं शूट झालं आहे तेवढं झालं कारण की तिथं अलाउड नव्हतं आणि तिथले ते वर्कर होते त्यांनी व्हिडिओज वगैरे काढायला नाही सांगितलं. त्याच्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ बनवले नाही आणि तसंच आम्ही डायरेक्टली रूमवर आलो कारण की पाऊस चालू होता आणि पावसामुळे पण व्हिडिओ काही बनवला नाही. आता संध्याकाळ झाली आहे आणि आता आम्ही जेवण करतो आहे. साहेबांनी आमच्या मेसून डब्बा बोलवला आहे आणि एक पार्सल बोलवलं. काय बोलवलं पार्सलमध्ये? पार्सल स्विगी, फ्रॉम स्विगी. खरंच ऑइली दिवस राहील ती भाजी. मेसवाली पण तसंच आहे काय?
काय काय आज डांगराची भाजी, नाही डांगरच काय ते तर काय डांगर राईस, अरे दुसरं काही भेटत नाही का ना. वरण, डांगर, डाळ भात. आणि ही कसली भाजी सर? शेवभाजी. आता आम्ही जेवण करतो. तुम्ही जेवण करा गाईच. अरे बापरे, खरंच लय तेल आहे हो त्याच्यात. मी तू कालच म्हटलं ना कोणाचे लोक कालच्या भाजीत काय माहीत कसं काय कमी तेल गेलं. आजच ते त्याच रेस्टॉरंटमधून ऑर्डर नाही, रेस्टॉरंटमधून त्याच रेस्टॉरंटमधलं आहे, त्याच. रेस्टॉरंटमधून तेल जास्त वापरतात, पण याच्यात खूप जादाही आहे. हे दररोज करावं लागतं. असं तेल काढून खाता का? हां त्याच्यावर काढता येते डायरेक्ट एवढं तेल म्हणल्यावर. चमच्याने काढू शकतो आपण, इतकं तेल आहे त्यात. रेस्टॉरंटवाल्याला रिव्ह्यूमध्ये टाकायचं. तर धन्यवाद भाऊ, जिरली आमची. दॅट्स ओके. इथले लोकल ऑइली खायला आवडतं, तर आपण त्याच्यासाठी ते हे आहे. आपल्याला नाही आवडत, कारण की आपण तिकडचे आहे. आपण कमी ऑइली खातो, ते ऑइली खाता. इट्स ओके. आपण त्यांची तेलकट भाजी तेल काढून खाऊ. बस ना यवतमाळच्या सबस्क्रायबरसाठी काही म्हणून राहिला अरे हो ब्लॉगर. सबस्क्रायबरसाठी नाही, आज थोडेच आहे माझी ब्लॉग. आता इतका मोठा थोडे माझे सबस्क्रायबर थोडे महाराष्ट्रात पुढे जाणार आहे. गेले बिन तर चांगली गोष्ट आहे. सबस्क्रायबर जायलाच पाहिजे. जायलाच पाहिजे. शेवभाजी शेवच नाही भाऊ. शेव वेगळे दिले असतील. अरे पण शेव वेगळी दिली मग कांदा लिंबू कोण देईन. अरे यार, मी एक्सपेक्ट केलं होतं यात काहीतरी असलं म्हणजे दुसरं. सो मित्रांनो, रात्री खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळं ब्लॉग काही एंड करू शकलो नाही. त्यामुळे मी हा ब्लॉग आज सकाळी एंड करतो आहे. आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर राहता येणार आहेत. तर जय महाराष्ट्र, बाय बाय.